तर मित्रांनो, आनंदी तरंग केंद्रावर आपलं स्वागत आहे. मी बरे बरेच लग्न समारंभ अटेंड करतोय, बर्थडे पार्ट्या वगैरे. पण एक प्रकर्षानं जाणवणारी गोष्ट म्हणजे की विरोधी आहारचं प्रमाण फार वाढत चाललेलं आहे. आपण जे बुफे वगैरे ठेवतात ते ठीक आहे, ते ठेवतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळे पदार्थ ठेवले जातात. परंतु आपण खाताना काही गोष्टी प्रकर्षाने टाळायला पाहिजेत. विरोधी आहार हा तुमच्या शरीरासाठी फार घातक आहे आणि तो टाळलाच पाहिजे. जसे की बऱ्याच ठिकाणी पिकल्स ठेवलेलं असतं, कोशिंबीर ठेवलेली असती आणि रबडी पण ठेवलेली असते दुधाची, आईस्क्रीम पण ठेवलेलं असतं. तर दुधाचे पदार्थ, मिल्क प्रॉडक्ट आणि सॉल्ट हे शत्रू आहेत एकमेकाचे. तुम्हाला स्किन डिसीज वगैरे त्याच्यामुळे होऊ शकतात. तसंच नॉनव्हेज आणि दुधाचे पदार्थ हे पण टाळायला पाहिजे. आजकाल ते लोक मासे, दही ते पण खातात. तर हे हे टाळणं फार गरजेचं आहे. तुम्ही थंडावा म्हणून त्याच्याबरोबर नॉनव्हेज खाल्लं, त्याच्याबरोबर कोकम सरबत घ्या, लिंबू पाणी घ्या मला थंड करण्यासाठी. परंतु त्याच्याबरोबर छास वगैरे तुम्ही टाळणं गरजेचं आहे. तसंच काही लोक ते कडक पाण्यात त्याच्यात मध टाकून पितात सकाळी लिंबू पिळून. तर ते मध आणि हॉट वॉटर किंवा हॉट मिल्क हे नाही घ्यायला पाहिजे, हे टाळायला पाहिजे. तसेच आंबट पदार्थ आणि दूध, आजकाल लोक त्याचं पण ते मिल्कशेक करून पितात. तर ह्या गोष्टी अवॉइड करायला पाहिजेत. ह्या पोटासाठी चांगल्या नाही. तुमचा जर अन्नमय कोश जर तुम्हाला शुद्ध करून पाहिजे असेल तर तुम्ही आहार घेताना तुम्ही जे फास्ट पचणारे आहार आणि स्लो पचणारे आहार ह्याच्यात ते जे आहेत ते एकत्र खाऊ नयेत, ह्या मताचा आहे मी. चपाती आणि भाताला पचायला फार कमी वेळ लागतो. तुम्ही 6-5-6 तासात तर तुमचा भात जिरून जातो, लगेच तुम्हाला भूक लागत. पण चपातीला पचायला वेळ लागतो. त्यामुळं काय होतं, ते दोन जे पदार्थ आहेत, तसंच फ्रुट्सचं पण तसंच आहे. फ्रुट्सला पचायला फार कमी वेळ लागतो आणि आपण शिजवलेले पदार्थ पचायला जास्त वेळ लागतो. तर हे हे जर तुम्ही टाळता आलं तुम्हाला, तर तुमचं अन्नमय कोश जर चांगला राहिला, तुम्ही लाईट आहार घेतले आणि तुम्ही खाताना पण काही लोकांना सारखंच तोंडात टाकायची सवय असते, ते पण थोडस टाळायला पाहिजे. 3 वेळा 4 वेळा तुम्ही 5 वेळा खा, पण मध्ये मध्ये खाऊ नका. त्यांनी तुमचं जे इन्सुलिन ते शरीर सोडतं ना, मग त्याचं नंतर त्याच्यातूनच शुगर हा प्रकार तयार होतो. काही लोकांना ते डॉक्टर सांगतात 4 लिटर पाणी प्या, 5 लिटर पाणी प्या. तसं नाहीये. तुमच्या त्या प्रकृतीनुसार पाण्याची जी आवश्यकता, तुम्हाला तहान लागेल तरच पाणी प्या ना. आवश्यक तेवढंच पाणी प्या. उगाच डॉक्टर सांगतात 3 लिटर 4 लिटर, कुणी कुणी तर 5-5 लिटर पाणी पितात आणि ते पाणी जास्त झालं की ते अग्नीला विझवतं. मग पाणी अग्नीला विझवतो, अग्नी विझला की तुमचा इंडायजेशनचा प्रॉब्लेम होणार, तुम्हाला बीपीचा त्रास होणार, तुमच्या किडन्या चांगल्या होणार. कारण किडन्या ह्याच्या अंमलाखाली येतात, जलतत्वाच्या अंडर येतात किडन्या. त्या किडन्या चांगल्या राहण्यासाठी तुम्हाला पाणी पिणं गरजेचं आहे. पण ते तुम्ही कमी पाण्यात पण चांगल्या करू शकतात. जर कोमट पाणी जर पिलं तर ते तुमचं, कोमट पाण्यात लिंबू जर पिळून पिळलं तर ते त्याच्यावर जे किडन्यावर जे साचलेला जो कचरा आहे तो निघण्यास मदत होते आणि किडन्या पण चांगल्या राहू शकतात. त्याच्यामुळं हे नेहमीच पाहण्यात यायला लागलं आणि विरोधी आहार पाहिले की तिथं वाईट वाटतं. पण प्रत्येकाला सांगितल्यावर काही लोकांना राग पण येतो. त्याचं काय करणार आता, आपलं सांगणं काम आहे. ऐकायचं का नाही ऐकायचं ते आपण ठरवायचं. तुम्हाला जर हेल्दी राहायचं असेल आणि शेवटपर्यंत जर चालत फिरत राहायचं असेल तर विरोधी आहार टाळावे ही सर्वांना विनंती. नमस्कार.